भारत असो किंवा दक्षिण भारत, भात हे भारतातील प्रमुख अन्न आहे। साध्या भातापासून ते अगदी डोसा, इडली पर्यंत भाताचे वेगवेगळे पदार्थ तयार करून इथे खाल्ले जातात। भात बनवणं सोपं असतं आणि कार्ब्स असल्यामुळे हा ऊर्जेचा चांगला स्रोत देखील आहे। कार्ब्स शिवाय यामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न आणि पोटॅशियम अशी अनेक मिनरल्स असतात। अशा अनेक फायद्यांप्रमाणेच भात खाण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत। असं म्हटलं जातं की भात खाल्ल्याने वजन वाढतं, तसेच रात्री भात खाण्याने काही नुकसान देखील होत असतं। रात्री भात खाल्ल्याने सर्दी, ताप अशा समस्या निर्माण होऊ शकतात। अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो की रात्री भात खाणं योग्य की अयोग्य? नेमका रात्री भात खाण्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात। भात हा कार्बोहायड्रेटचा प्रमुख स्रोत आहे। आपलं शरीर या कार्बोहायड्रेटला ग्लुकोज मध्ये रूपांतरित करतं। जेव्हा आपण रात्री भात खातो तेव्हा शरीराला एनर्जीची गरज नसते। अशात ग्लुकोजचं प्रमाण वाढतं आणि शरीरात फॅटचं स्टोरेज होऊ लागतं। तसं पाहायला गेलं तर भातामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते। काही व्यक्तींकरता मध्यम प्रमाणात भाताचं सेवन करणं नुकसानकारक नसतं, परंतु सफेद तांदळाचा GI हा जास्त असतो आणि हा रक्तातील साखर वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो। यामुळे केवळ वजन वाढत नाही तर इतर आजार देखील वाढू शकतात। तसं पाहायला गेलं तर तांदळाची प्रकृती थंड असते। जर तुम्ही रात्री भात खात असाल तर यामुळे शरीराला थंडावा मिळू शकतो किंवा कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना सर्दी पडसं देखील होऊ शकतं, तर काहींच्या चेहऱ्यावर सकाळी सूज येऊ लागते। यासाठीच योग्य वेळी योग्य आहार घेणं गरजेचं आहे। त्यामुळे तुमच्या शरीराला काम करण्यासाठी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकतं। जर तुम्ही शरीर आणि स्वास्थ्य या दोघांबद्दल जागरूक असाल तर रात्री भात खावा की नाही याबाबत तुम्ही नीट विचार करायला हवा। रात्री उशिरा जेवल्याने त्याचा बुद्धी आणि शरीरावर परिणाम होत असतो। तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही कधी आणि कसं खाता हे देखील महत्त्वाचं आहे। जाणून घेऊयात की रात्री भात कोणी खाऊ नये। जसं की आम्ही सांगितलं की भात हा रक्तातील साखर वाढवू शकतो, यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांनी त्याचं सेवन करू नये। या व्यतिरिक्त तुम्ही ब्राऊन राईसचं सेवन करू शकता, परंतु याचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं। जर तुमचं लक्ष वजन कमी करण्याचं आहे तर रात्री भातासारखे हाय कार्बोहायड्रेट असणारे पदार्थ खाऊ नका। याशिवाय प्रोटीन आणि फायबर असलेल्या हलक्या फुलक्या आहाराकडे लक्ष द्या। जर तुम्ही एकाच ठिकाणी बसून काम करत असाल आणि तुमची फारशी हालचाल होत नसेल तर रात्री भात खाल्ल्याने तुमच्या शरीरात अनयुज्ड फॅटची निर्मिती होऊ शकते। ऍक्टिव्ह लोक सहजरित्या आणि लवकर शरीरातील कार्बोहायड्रेट्स पचवू शकतात, परंतु जे फार हालचालींची कामं करत नाहीत त्यांनी हाय कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांचं सेवन टाळायला हवं। भात खाण्याची योग्य वेळ कोणती? तर ती म्हणजे दुपार किंवा त्या आधीची वेळ। असं यासाठी कारण तुम्हाला तुमची दैनंदिन कामं पूर्ण करण्यासाठी सकाळी ऊर्जेची गरज असते। न्याहारी किंवा दुपारच्या जेवणामध्ये जर भात खाल्ला गेला तर तुमचं शरीर संपूर्ण दिवस ऊर्जेकरता कार्बोहायड्रेटचा वापर करू शकेल। यावेळी तुमची पचनशक्ती अधिक सक्रिय असते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॅलरीज देखील बर्न होऊ शकतात। वर्कआउट म्हणजेच व्यायाम केल्यानंतर तुमच्या शरीराला ग्लायकोजन स्टोअर करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठीच भात खाणं हा एक चांगला पर्याय असू शकतो। व्यायामानंतर भातयुक्त जेवण ऊर्जा वाढवण्यासाठी आणि मांसपेशीमध्ये सुधारणा करण्यासाठी सहाय्यक ठरू शकतं। रात्री पौष्टिक पण हलकं फुलकं जेवण करण्याचा सल्ला हा नेहमीच दिला जातो, कारण जड पदार्थ पचण्यासाठी बराच वेळ लागतो आणि त्यामुळे शरीराला त्रास देखील होऊ शकतो। तसेच रात्री थंड प्रकृतीचे पदार्थ खाल्ल्यामुळे कफ दोष देखील वाढतो। यासाठीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये नेमका कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा यासाठी आहार तज्ञांचा सल्ला जरूर घ्या। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।